नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सर्वसामान्यांची आर्थिक पत उंचावण्याचे काम लोककल्याण पतसंस्थेने केले असून संस्थेचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे मत शिवसेना उभाटा गटाचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी तुकाई दर्शन येथे बोलताना व्यक्त केले. लोककल्याण नागरी सहकारी पतसंस्थेची 9वी वार्षिक सर्वसाधारण सभा संत नामदेव सभागृहात संपन्न झाली. यावेळी उद्घाटक या नात्याने संजय मोरे हे बोलत होते. यावेळी शिवसेना हडपसर विधानसभा अध्यक्ष महेंद्र बनकर, पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण शिंदे, सचिव हरिश्चंद्र कुलकर्णी, संचालक सुभाष कदम, लक्ष्मण कोल्हे, मच्छिंद्र पिसे, संपत पोटे, छाया दरगुडे, राजश्री भुजबळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक प्राध्यापक एस.टी. पवार यांनी केले, तर वार्षिक अहवालाचे वाचन संस्थेच्या संचालकांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ घोले म्हणाले, आजकाल लोकांचा कर्ज घेऊन ते बुडवण्यामागे अथवा अनियमित फेडीकडे मानसिकता आहे. सभासदांच्या ठेवी सुरक्षित राहाव्या म्हणून आम्ही कर्ज वाटप करताना अधिक जागरूकपणाने कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करूनच कर्ज वाटप करतो. त्यामुळे संस्थेचे कर्ज वाटप कमी व संस्थेची इतर बँकांमध्ये गुंतवणूक जास्त आहे. या प्रसंगी सभासदांच्या प्रश्नांचे निरसन संस्थेकडून करण्यात आले. पतसंस्थेच्या वतीनं संस्थेसाठी बहुमूल्य योगदान देण्यात येणाऱ्या सभासदास लोककल्याण सहकार गौरव पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यंदाचा 8वा पुरस्कार संस्थेचे संचालक सुभाष कदम यांना शिवसेना पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राष्ट्रगीताने वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता झाली. यावेळी सभासदांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे व्यवस्थापन संस्थेच्या व्यवस्थापिका सीमा बागल व लिपिक स्वरांजली होले यांनी केले. यावेळी स्त्री पुरुष सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया हा वृत्तांत. या आर्थिक बाबीमध्ये काही निर्णय आणि ताऊन सलावून घेतो. अशी कुठली संस्था नाही की ज्या संस्थेने त्यांचे थकबेदारांचे फोटो छापले असतील, असे एखादी क्वचित. परंतु तुम्ही इतर संस्थेचा अहवाल बघा, तुम्हाला कुठल्याही संस्थेच्या सभासदांचे थकबेदारांचे फोटो दिसणार नाही. परंतु आम्ही या अहवालावर हे फोटो ह्यासाठी छापले की समाजाने अशा लोकांपासून सुद्धा सावध राहावं. आणि ही जी लोक असतात, त्या संस्थेनं पैसे घेईल, त्या संस्थेनं घेईल, असे अनेक संस्थांना पैसे घेतात आणि त्यांना ती बुडवायची एक सवय लागलेली असते. कर्ज वसूल करताना कोर्ट कचेरी केस ह्यात वेळ लागतो आणि संस्थेचाही पैसा जातो, वसूल होतात, पण त्याला वेळ लागतो. परंतु त्यात जो मिळणारा नफा असतो तो कमी होतो आणि संस्थेचं जे बळ आहे ते त्यामध्ये खर्ची होतं. आणि म्हणूनच आम्ही अगदी ताऊन सलाखून निर्णय घेतो. आज एवढी मोठी संस्था आहे, परंतु मला वाटतं 70-75 लाखाच्या पुढे आम्ही कर्ज वाटलेलं नाही. आम्ही कर्ज देऊ, आपण कर्जला शिफारस करा, परंतु त्याबरोबर पेमेंट स्लिपवाले असते तर आम्ही नक्की कर्ज देऊ. आणि अशा पद्धतीने आपणही आपल्या कोण मित्र मंडळी सहकारी असतील तर अशी शिफारस करू शकतात. परंतु शिफारस करताना आपण शिफारस केली तरी आम्ही लगेच त्यावर निर्णय घेणार नाही. ज्या काही कायदेशीर बाबी आहे त्या तपासून त्यावर निर्णय घेतला जाईल आणि आपल्या ठेवी या सुरक्षित राहतील याची मी आपल्याला हमी देतो. बँकेचे नियम पाळून ही पतसंस्था चालू आहे. त्यामध्ये सर्वसाधारण सभासदांचा सहभाग यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अशा आपल्या आयुष्याचं योगदान देऊन या नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माझे मित्र, माझ्याबरोबर सतत शिवसेनेमध्ये काम करत असलेले अध्यक्ष राजाभाऊ घोले, समाजामध्ये आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही वृत्ती ठेवून ती जोपासून एक संस्था स्थापन करायला फार मोठं योगदान द्यायला लागतं.